देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावेत. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे, त्याला देव पिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे, तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पौलाचे करिंथकरास पहिले पत्र, अध्याय 1 वचन 18 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन म्हणत आहे, कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो म्हणजे वधस्तंभाविषयीचा संदेश देवाचे सामर्थ्य असा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वधस्तंभाविषयीचा संदेश म्हणजे येशूच्या क्रूसाचा संदेश. वधस्तंभाविषयीचा संदेश म्हणजे प्रभू येशूची सुवार्ता. येशूची सुवार्ता, येशूच्या क्रूसाचा संदेश हा अशा लोकांसाठी काहीही कामाचा नाही आहे, अशा लोकांसाठी मूर्खपणाचा आहे की ज्यांचा नाश होत चाललेला आहे, म्हणजे जे नरकाच्या रस्त्यावर आहेत आणि जे नक्कीच 100% मेल्यानंतर नरकात जाणार आहेत आणि त्यांच्या आत्मे तिथे अनंत काळ जळत राहणार आहेत, अशांसाठी हा क्रूसाचा संदेश काही कामाचा नाहीये, उलट मूर्खपणाचा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, तारण म्हणजे पापांची क्षमा, ज्यांना पापांची क्षमा झालेली आहे, ज्यांचं नाव स्वर्गातल्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलं गेलेलं आहे, ज्यांच्यासाठी देवाने स्वर्गाचा दरवाजा उघडलेला आहे, अशा आपणास तो म्हणजे हा क्रूसाचा संदेश, ही सुवार्ता देवाचं सामर्थ्य असं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 2000 वर्षांपूर्वी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मानव बनून या जगामध्ये आला आणि तो आपल्या पापक्षमेसाठी क्रूसावर मरण पावला. जरी संपूर्ण मानवजातीसाठी येशूने क्रूसावर बलिदान केलेलं असलं तरी सुद्धा सगळी माणसं स्वर्गात जाणार नाहीयेत. देवाची तर इच्छा आहे की सगळे स्वर्गात यायला पाहिजेत,
पण सगळे स्वर्गात येणार नाहीयेत, कारण लोकांना देवाचा मार्ग आवडत नाही. बायबलमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, त्याची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं, सगळ्यांना पापांची क्षमा मिळावी आणि सगळे अनंत काळच्या जीवनात यावेत, ही देवाची इच्छा आहे. परंतु तसं घडणार नाहीये ज्यांना पापी मार्ग आवडतो, ज्यांचं पापावर फार प्रेम आहे, ज्यांचं सैतानाच्या गोष्टींवर फार प्रेम आहे, असे लोक नाशाच्या रस्त्यालाच पुढे पुढे जात राहतील आणि शेवटी ते नरकात जातील. आणि म्हणून अशा लोकांसाठी हा जो येशूचा संदेश आहे तो एक मूर्खपणा आहे, त्यांच्यासाठी काही उपयोगाचा नाहीये. हालेलुया, 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 हालेलुया. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आपल्यासाठी या जगात आला. येशू या जगात यायच्या अगोदर माणसाला पाप क्षमेसाठी आणि अनंत काळच्या जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी काहीच पर्याय नव्हता. एकच मार्ग होता, त्याने पाप करायला नको होता. जो पाप करत नाही तो स्वर्गात जाऊ शकतो, त्याला येशूची गरज नाहीये. देव पवित्र आहे, देवाचा स्वर्ग पवित्र आहे. त्यामुळे जो कोणी पाप करत नाही आणि जो पूर्णपणे पवित्र आणि शुद्ध जीवन जगलेला आहे, अशा माणसाला येशूची मुळीच गरज नाहीये, तो सरळ स्वर्गात जाऊ शकतो. परंतु जगात असा माणूसच नाहीये की जो पाप करत नाही. सगळे पापी आहेत. बायबल सांगतं की सगळ्यांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. सगळ्यांनीच पाप केलेलं आहे. म्हणून येशू जगात यायच्या अगोदर माणसाला तारणाची, पापक्षमेची आणि स्वर्गात जाण्याची काही एक आशा नव्हती. देवाने आकाशातून माणसाची अवस्था पाहिली. ज्या उद्देशाने, ज्या हेतूसाठी देवाने माणूस बनवला होता, तो उद्देश पूर्ण होत नव्हता. देवाने जेव्हा पहिला पुरुष आणि पहिली स्त्री जगामध्ये घडवली, तेव्हा त्याचा उद्देश काय होता? जे काही देवाने निर्माण केलेलं आहे त्या सगळ्यावर सत्ता चालवत माणूस या जगात आनंदात राहावा, सुखात समाधानात राहावा, ही देवाची योजना होती. पण माणूस बहकला, सैतानाच्या अधीन झाला, पाप करत राहिला, वाकडा चालायला लागला. देवाचा सरळ मार्ग त्याला आवडेनासा झाला आणि माणसाच्या पापामुळे त्याचं जीवन शापित झालं. आजार, दुःख, कष्ट, वेदना, भयंकर दुःख माणसाच्या जीवनामध्ये यायला लागलं. हे सगळे पापाचे परिणाम या जगात भोगून झाल्यानंतर शेवटी माणसाचा आत्मा मेल्यावर नरकात जायला लागला. कारण जो पाप करतो त्याचा आत्मा घाणेरडा बनतो, अशुद्ध बनतो आणि हा अशुद्ध आत्मा, अपवित्र आत्मा मेल्यानंतर स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. म्हणून प्रत्येक मेलेला माणूस आत्म्यामध्ये नरकामध्ये जातो आणि अनंत काळ तिथे जळत राहतो. देवाने ही माणसाची अवस्था पाहिली, देवाला दया आली, दुःख झालं. माणसाची अवस्था पाहून देवाला दुःख झालं आणि म्हणून देवाने स्वतः योजना आखली, त्याचा पुत्र येशू या जगात पाठवला अशासाठी की मानव जातीच्या सगळ्या पापांची शिक्षा त्याने स्वतःच्या शरीरावर घ्यावी आणि जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि पश्चाताप करतील त्या सगळ्यांना पापांची क्षमा मिळावी. त्यांची पाप अनंत काळासाठी म्हणजे सदा सर्व काळासाठी पुसली जावीत, म्हणजे या जगात त्यांना देवाचे आशीर्वाद मिळतील आणि मेल्यानंतर स्वर्गामध्ये पोहोचतील. हालेलुया, हालेलुया. ही देवाने स्वतः योजना आखली आणि देवाच्या योजनेनुसारच येशू ख्रिस्त देवाचा पुत्र मानवाचं रूप धारण करून या जगात आला. तो जेव्हा जगात बालकाच्या रूपात जन्माला आला तेव्हा लोकांनी त्याला ओळखलं नाही. ज्याप्रमाणे सामान्य माणूस जन्माला येतो तसा येशू एका बाळकाच्या रूपात जन्माला आला. सुरुवातीला लोकांना कळलं नाही, पण नंतर येशू मोठा झाल्यानंतर त्याने जी काही वचनं लोकांना सांगितली, स्वर्गीय शिकवण लोकांना दिली आणि जे काही चमत्कार, अद्भुत कामं त्याने करून दाखवली, त्यामुळे हळूहळू लोकांना समजायला लागलं की हा साधा माणूस नाहीये. ज्या ख्रिस्ताची, तारणाऱ्याची आम्ही वाट बघत आहोत, तोच हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
येशूने 3.5 वर्ष इस्रायल देशामध्ये काम केलं. तो 30 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर त्याने त्याच्या कामाची सुरुवात केली. 3.5 वर्षात त्याने खूप चमत्कार दाखवले, खूप गावागावामध्ये नगरामध्ये फिरला, बऱ्याच ठिकाणी प्रवचन दिली, मोठाली कामं करून दाखवली आणि शेवटी त्याला धरण्यात आलं, क्रूसावर मारण्यात आलं. पण त्याने आपल्या 3.5 वर्षाच्या काळात अनेक वेळा सांगितलं होतं की त्याला धरलं जाणार आहे, त्याला मारलं जाणार आहे, तो हाल भोगत क्रूसावर मरणार आहे आणि मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी जिवंत होणार आहे. हालेलुया, हालेलुया. या जगामध्ये येण्याचा त्याचा उद्देश त्याने अनेक वेळा सांगितला होता. त्याप्रमाणेच त्याला धरलं गेलं, त्याचे हाल झाले, तो क्रूसावर मरण पावला, त्याला कबरेत ठेवण्यात आलं. मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी तो जिवंत झाला. 40 दिवस आपल्या शिष्यांबरोबर राहिला, त्यांना दर्शन दिली. अनेक लोक जे त्याच्यावर विश्वास ठेवत होते आणि त्याच्यावर प्रेम करत होते, अशा अनेक लोकांना त्याने दर्शन दिली आणि 40व्या दिवशी तो वर स्वर्गात चढून गेला. आता या घटनेला 2000 वर्षे होत आहेत. आज आपण 2000 वर्षानंतर जगामध्ये आहोत आणि आज तुम्ही आणि मी आपण म्हणतो की मी काल काय पाप केली त्याची आज मला येशू क्षमा देतो. आम्ही आत्ता काय पाप केली त्याची आम्हाला येशू आज क्षमा देतो. येशू मेला कधी? 2000 वर्षांपूर्वी. 2000 वर्षांपूर्वी, म्हणजे जेव्हा आम्ही जन्मालाच आलेले नव्हतो आणि जेव्हा आम्ही पापच केलेली नव्हती, तर मग आमच्या पापांची शिक्षा तेव्हा येशूने घेण्याचा प्रश्न कुठे येतो? येशू ज्या वेळेला जगामध्ये होता त्यावेळेला जेवढी माणसं होती त्या सगळ्यांच्या पापांची शिक्षा त्याने घेतली असेल हे पटण्यासारखं आहे. पण आज आपण 2000 वर्षानंतर जगात आहोत. आपण तेव्हा जन्मालाच आलेलो नव्हतो आणि आपण पापच केलेली नव्हती. जे जन्माला आलेच नव्हते आणि ज्यांनी पाप अजून करायचीच बाकी होती त्यांच्या पापांची शिक्षा येशूने तेव्हा कशी घेतली? म्हणून तर बायबल म्हणतं वधस्तंभाविषयीचा संदेश हा अशा लोकांसाठी मूर्खपणाचा आहे ज्यांचा नाश होत चाललेला आहे. ते प्रश्न विचारतात, येशू कधी मेला? 2000 वर्षांपूर्वी. तुम्ही पाप कधी केली? आत्ता. मग आत्ताच्या तुमच्या पापांची शिक्षा येशूने तेव्हा कशी घेतली? प्रश्न मोठा गहन आहे आणि याचं उत्तर जगातल्या कोणत्याही माणसाला देता येणार नाही. पण बायबलमध्ये उत्तर देऊन ठेवलेलं आहे. जेव्हा आपण जन्माला आलेच नव्हतो आणि जेव्हा आपण पाप केलीच नव्हती तेव्हा आपल्याबद्दल देवाला पूर्वज्ञान अगोदरच होतं. कोण माणसं जगात पुढे येणार, किती वर्षे हे जग राहणार, कोण कोण काय काय पाप करणार, या सगळ्याचं पूर्वज्ञान त्याला अगोदरच होतं. म्हणून येशू यायच्या अगोदर जेवढी माणसं जगात येऊन गेली त्यांच्या पापांची शिक्षा, येशू जगामध्ये असताना जेवढी माणसं जगात जगत होती त्यांच्या पापांची शिक्षा, आणि येशू मेल्यानंतर जगाच्या अंतापर्यंत जेवढी माणसं जगात येणार आहेत आणि ते जेवढी पाप करणार आहेत त्या सगळ्यांची शिक्षा त्याने एकदाचीच क्रूसावर घेतलेली आहे. एकदाचीच सगळी. आता जग निर्माण होऊन 6000 वर्षे झाली. 6000 वर्षामध्ये केवढी माणसं येऊन गेली आणि माहित नाही अजून किती वर्षे जग राहील. पण निश्चित आता 1000 वर्ष राहणार नाही, अजून 20 वर्ष राहील की 25 वर्ष राहील. कारण जगाच्या शेवटाची चिन्ह जी येशूने सांगितली होती ती घडायला सुरुवात झालेली आहे. जगाचा शेवट जवळ आलेला आहे. पण आता अजूनही किती काळ जग राहील तोपर्यंत जेवढी माणसं जगात येणार आणि जी जी पाप करणार सगळी शिक्षा येशूने तेव्हा घेतली. कारण तो माणूस नाहीये, तो देव आहे. माणसाचं रूप घेऊन तो या जगात आला होता. माणसाचं रूप घेऊन तो जगात आला होता, पण तो माणूस नाहीये. म्हणून बायबल म्हणतं की आपल्याबद्दल त्याला पूर्वज्ञान अगोदरच होतं. ज्यांचा नाश होत आहे त्यांना ही गोष्ट मूर्खपणाची वाटते. आम्ही तेव्हा जन्मालाच आलेलो नव्हतो आणि आम्ही तेव्हा पापच केलेली नव्हती, तर येशू आमच्या पापांसाठी क्रूसावर मेला, यावर विश्वास कसा ठेवायचा?
बुद्धीने पाहिलं तर हा मूर्खपणा आहे. म्हणून जे स्वतःला बुद्धिमान समजतात, जे स्वतःला हुशार समजतात, असले लोक कधीही या क्रूसाच्या संदेशावर विश्वास ठेवत नाहीत आणि येशूकडे वळत नाहीत, कारण त्यांना येशूची सुवार्ता आणि येशूच्या क्रूसाचा संदेश हा मूर्खपणाचा वाटतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, येशू भारतीय नव्हता. आपण सगळे पक्के भारतीय लोक आहोत. हा इस्रायल मधला देव, काही लोक त्याला युरोपातला देव म्हणतात, पण येशू युरोपचा देव नाहीये मुळीच. येशूचा जन्म इस्रायलमध्ये झाला. इस्रायल आशिया खंडामध्ये आहे. इस्रायलमध्ये येशू जन्मला. 33.5 वर्षे तो तिकडेच राहिला. इस्रायल सोडून बाकी कुठेही गेला नाही. तो जर भारतात आलाच नाही तर त्याने भारतीयांच्या पापांची शिक्षा कशी घेतली? ज्याने एवढं कमी आयुष्य या पृथ्वीवर घालवलं, तो 70 वर्षे 80 वर्षे जगला असता, जगू शकत होता. 70 वर्षे कशाला, 700 वर्षे पण तो जगू शकत होता. पण त्याला जे काम करायला देवाने पृथ्वीवर पाठवलं होतं, तेवढं काम आटपून त्याला परत स्वर्गात जायचं होतं. हालेलुया, हालेलुया. तो पृथ्वीवर बंगले बांधायला आला नव्हता, जमिनी विकत घ्यायला आला नव्हता, श्रीमंत व्हायला आला नव्हता. म्हणून तो एके ठिकाणी बोलला, तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे. तुम्ही या पृथ्वीचे लोक आहात, मी पृथ्वीचा नाहीये, मी स्वर्गातला आहे. मी माझं काम करायला आलेलो आहे. हे माझं काम आटोपलं की मला परत जायचं आहे. म्हणून 33.5 वर्षे वय म्हणजे एकदम तारुण्यामध्ये तो क्रूसावर मरण पावला. या इस्रायल देशामध्ये एवढ्या तारुण्यामध्ये एवढं कमी जीवन जगून जो मरण पावला, त्याच्यावर आज आपण काय विश्वास ठेवायचा? तो आपल्याला काय देऊ शकतो? काही लोक येशूचं क्रूसावरचं चित्र बघतात आणि ते म्हणतात, तो दुबळ्या अवस्थेमध्ये मेला, तो स्वतःला वाचवू शकला नाही, तर तो तुम्हाला काय वाचवेल? क्रूसावरचं येशूचं चित्र बघितल्यानंतर खूप लोक रडतात. म्हणून ते येशूचं महत्वाचं वाक्य आहे. येशू जेव्हा क्रूस वाहत होता तेव्हा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या काही स्त्रिया त्याला बघून रडत होत्या. तेव्हा येशू क्रूस वाहताना थांबला आणि त्यांच्याकडे बघून त्यांना बोलला, यरुशलेमच्या कन्यांनो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. मी आत्ता हा क्रूस वाहतोय, थोड्या वेळाने मी त्या क्रूसावर टांगला जाईल, मी तडफडत तडफडत मरेन, पण त्या माझ्या वेदना क्षणात संपतील. मी 3ऱ्या दिवशी गौरवाने उठेल आणि युगानयुग सगळ्या जगावर राज्य करेन. युगानयुग. आत्ता पिलात मला बोलतोय, तुला सोडायचं की मारायचा अधिकार माझ्या हातात आहे. पण पिलाताला माहित नव्हतं हा युगानयुगाचा राजा आहे. मी थोड्या वेळाचा राजा आहे. तुला सोडायचं की मारायचा अधिकार माझ्या हातात आहे. असं जेव्हा पिलात बोलला तेव्हा पिलाताला कुठे माहित होतं मी कोणाशी बोलतोय? येशू विषयी म्हटलेला आहे, तो दाविदाच्या गादीवर बसून युगानयुग राज्य करेल. तो युगानयुगाचा राजा आहे. म्हणून तो त्या स्त्रियांना म्हणाला, तुम्ही माझ्यासाठी रडू नका. हे माझं दुःख माझं नाहीये, तुमचं आहे. मी तुमच्यासाठी हा रक्तबंबाळ झालेलो आहे. तुमच्यासाठी मला धापा लागलेले आहेत. तुमच्यासाठी हे क्लेश मला होत आहेत. तुम्ही स्वतःसाठी रडा, तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. येशूचं क्रूसावरचं चित्र पाहून आजही किती लोक म्हणतात, बिचारा दुबळा अवस्थेत मेला, तो स्वतःला वाचवू शकला नाही, तर तुम्हाला आणि मला काय वाचवेल? हालेलुया, हालेलुया. वधस्तंभाविषयीचा संदेश, येशूच्या क्रूसाचा संदेश जगासाठी मूर्खपणाचा आहे. ज्यांचा नाश ठरलेला आहे, ज्यांना पाप क्षमा होणार नाहीये, जे पापावर एवढं प्रेम करतात की पापाला एकदम चिकटून राहिलेले आहेत आणि मेल्यावर जे नरकातच जाणार आहेत, अशांसाठी हा क्रूसाचा संदेश मूर्खपणाचा आहे. त्यांना त्याचा काही उपयोग नाहीये. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, ज्यांना पापांची क्षमा झालेली आहे, जे स्वर्गातील घराचे वारसदार बनलेले आहेत, ज्यांचं नाव स्वर्गात लिहिण्यात आलेलं आहे, ज्यांची देव स्वर्गामध्ये वाट बघत आहे,
अशा सगळ्यांसाठी हा क्रूसाचा संदेश देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया, 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 हालेलुया. 2000 वर्षांपूर्वी येशू क्रूसावर मेला, पण आज आम्ही त्याच्याकडे येतो. आम्ही काल काय पाप केली ती त्याच्या समोर कबूल करतो आणि रडतो. तो आम्हाला क्षमा करतो. आम्ही आज काय पाप केली त्याबद्दल आम्ही रडतो आणि क्षमा मागतो. तो आम्हाला क्षमा करतो. आणि केवळ तो क्षमा करत नाही, तो आमचे आजार बरे करतो. तो आमची दुःख काढून टाकतो. तो आमचे अश्रू पुसून टाकतो. तो आमच्या जीवनातून सैतानाला हाकलून लावतो. प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला तो आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. कारण हा क्रूसाचा संदेश जगासाठी मूर्खपणाचा आहे, पण आमच्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या क्रूसाच्या संदेशाद्वारेच आजार बरे होत आहेत, दुःख निघून जात आहेत. जग ज्या संदेशाला हसतं तो संदेश आमच्यासाठी देवाचं सामर्थ्य ठरत आहे. जगासाठी या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. लोक वेडे म्हणतात आम्हाला, हे मूर्खपणा आहे. काय करणार येशू तुम्हाला, काय देणार येशू तुम्हाला. तो 2000 वर्षांपूर्वी मरून गेला, आता तुम्ही त्याच्याकडे मागताय, तो तुम्हाला काय देईल. तो तेव्हा मेला, आता तुम्हाला पापांची क्षमा काय मिळेल. पण आम्हाला पापांची क्षमा मिळते हे जगाने आम्हाला सांगायची गरज नाही, कारण आमच्या मध्ये असलेला पवित्र आत्मा आम्हाला साक्ष देतो की तो आम्हाला पापांची क्षमा देतोय. आमची पाप पुसली जात आहेत आणि आमच्यासाठी स्वर्ग उघडला जात आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा क्रूसाचा संदेश जगासाठी मूर्खपणाचा आहे. म्हणून तर येशूच्या राज्यामध्ये शिकलेले लोक आणि श्रीमंत लोक फारच कमी प्रमाणामध्ये असतात, पण फारच कमी प्रमाणात. अगदी थोडे लोक शिकलेले, उच्च शिक्षित. येशूच्या राज्यामध्ये उच्च शिक्षित लोक फार कमी असतात, फार शिकलेले लोक कमी असतात, श्रीमंत लोक कमी असतात. ज्यांना जगामध्ये खूप मान सन्मान लौकिक आहे असे लोक पण कमी असतात. जे असतात ते कोण? गरीब, अशिक्षित, कमी शिकलेले, साधे भोळे लोक. का? कारण ते या वधस्तंभाच्या संदेशावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या विश्वासामुळे देवाचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये काम करतं. जे फार शिकलेले आहेत, उच्च शिक्षित आहेत, ते या क्रूसाच्या संदेशावर विश्वास ठेवू शकत नाहीत, कारण ते बुद्धीने चालतात. बुद्धीने. तो 2000 वर्षांपूर्वी इस्रायलमध्ये मेला, आज त्याच्याद्वारे तुम्हाला क्षमा कशी मिळू शकते. शिवाय तो दिसतोय कुठे? तो दिसत पण नाहीये. शिकलेले लोक डोळ्याने दिसतं तेवढ्याच गोष्टीवर विश्वास ठेवतात. जे डोळ्याने दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. येशू डोळ्याने दिसत नाहीये, मग तो तुम्हाला बरं करेल कशावरून? तो तुमची प्रार्थना ऐकतो कशावरून? तो तुम्हाला पापांची क्षमा देईल कशावरून? शिकलेले लोक बुद्धीने जातात आणि त्यांची बुद्धी नेहमी त्यांना अविश्वासाच्या रस्त्याने पुढे नेते. म्हणून येशूच्या राज्यामध्ये शिकलेले लोक आणि श्रीमंत लोक सुद्धा, बुद्धीने चालणारे लोक फारच कमी असतात. हालेलुया, हालेलुया. त्यांच्यासाठी क्रूसाचा संदेश मूर्खपणाचा आहे, वेडेपणा आहे. म्हणून तर जे लोक प्रार्थना करतात, हात वर करतात, हालेलुया बोलतात, टाळ्या वाजवतात, त्यांना जगातले शिकलेले लोक मूर्ख म्हणतात. मूर्ख आहात तुम्ही, वेडे आहात. काय वेड्यासारखे टाळ्या वाजवता, हसता, नाचता, उड्या मारता? वेडे आहात ना. क्रिकेटमध्ये चेंडूने सिक्सर मारला की ते उड्या मारतात आणि ते शहाणे. आणि आपण देवाच्या गौरवासाठी उड्या मारतो, आपण वेडे. ते बुद्धीने चालतात ना. चेंडू सिक्सर मारतो तेव्हा ते उड्या मारतात, टाळ्या वाजवतात, ओरडतात, ते शहाणे. आणि आपण देवाच्या गौरवासाठी देवाचं सामर्थ्य बघून उड्या मारतो, नाचतो, हसतो, टाळ्या वाजवतो, आपण वेडे. शिकलेल्या लोकांसाठी आपण सगळे वेडे आहोत. आपल्याला अक्कल नाहीये. कुठे आहे येशू?
तो स्वर्गात गेला खरा, पण जाताना त्याने त्याच्या शिष्याने सांगितलं होतं, पहा, युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. तो आहे शरीरात नाहीये, आत्म्यात आहे. आणि आपले डोळे शारीरिक आहेत. या शारीरिक डोळ्यांनी आपण आत्म्याला पाहू शकत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगासाठी क्रूसाचा संदेश मूर्खपणा आहे. जग त्याला मूर्खपणा म्हणतं, जग त्याला वेडेपणा म्हणतं. पण ज्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि ज्यांचं तारण होत आहे, जे तारणाच्या रस्त्यावर आहेत, त्यांच्यासाठी तो देवाचं सामर्थ्य आहे. तुम्ही विश्वासामध्ये वाढत जा, वाढत जा, वाढत जा. हालेलुया, हालेलुया. काल एका तरुण मुलाने ते साक्ष दिली. हा मुलगा म्हणतो, मला सगळ्या प्रकारची व्यसनं होती, पुष्कळ वर्षापासून व्यसनं होती. आणि त्याची दुसरी सवय होती, त्याला भांडण केलं नाही तर चैन पडत नसे. म्हणजे रोज कोणाशी तरी भांडण करायचा, दारू पण प्यायचा, सिगारेट, विडी, तंबाखू, सगळं रोज भांडण करणार. आणि तो काहीतरी बिझनेस करतो, तो बिझनेस पण चालायचा नाही. त्याला एक महिन्याभरापूर्वीच या प्रार्थनेविषयी कळालं. तो इकडे पहिल्यांदा प्रार्थनेला आला आणि तो म्हणतो, मी जेव्हा पहिल्यांदा आलो ना, त्या दिवसापासून माझी सगळी व्यसनं सुटली. भांडण करणारा जो अशुद्ध आत्मा माझ्यामध्ये होता तो निघून गेला. तेव्हापासून मी शांत झालो. आता मी कोणाशी भांडण करत नाही. आणि आता माझा धंदा एवढा चांगला चालतो, मला एवढा आनंद मिळालेला आहे की तो मी शब्दात सांगू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. केलं कोणी? येशूने केलं. शिकलेले म्हणतात, कुठे आहे येशू? तो तर दिसत नाही. पण ज्याप्रमाणे हा पंखा फिरतोय ना, त्याची हवा तुम्हाला दिसत नाही पण अंगाला जाणवते ना, तसा येशू इथे फिरतोय. तो डोळ्याने दिसत नाही पण आत्म्यात जाणवतो की तो इथे हजर आहे. पंख्याची फिरणारी हवा तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, कारण हवा अदृश्य आहे. या दैहिक डोळ्याने ती दिसू शकत नाही. तसा येशू जो आत्म्याच्या द्वारे इकडे आहे, तो आम्हाला डोळ्याने दिसत नाही पण आम्ही अंतकरणात जाणवून घेतोय. आम्हाला समजते, जाणीव होते की तो आहे इकडे आणि त्याचं काम सुरू आहे. तो चमत्कार करतोय, तो शांत बसलेला नाहीये. जो मुलगा म्हणतो, मी पहिल्या दिवशीकडे प्रार्थनेला आलो आणि त्या दिवसापासून माझी व्यसनं सुटली. तुम्ही मला सांगा, व्यसन सोडणं ही सोपी गोष्ट आहे का? तुम्ही बघितले असतील ना, दारू पिणारे, सिगारेट पिणारे, पाहिले नाहीत? तुमच्या घरात पण असतील. एखादा माणूस साधा तंबाखू खात असेल, त्याला कितीही सांगा, तो तंबाखू सोडू शकत नाही. तो तुम्हाला कोऱ्या कागदावर लिहून पण देईल, आजपासून मी तंबाखू खाणार नाही. 1 तासाने बघा, त्याचं तोंड लाल झालेलं असेल. तुम्हाला लिहून देईल पण सोडू शकणार नाही. का नाही शकणार? त्याला ते जमणारच नाही. त्याला तंबाखू खायला लावणारा अशुद्धात्मा आहे, दारू प्यायला लावणारा अशुद्धात्मा आहे, व्यसनामध्ये त्याला बुडवणारा अशुद्धात्मा आहे. आणि माणसाकडे ती ताकद नाहीये की तो अशुद्धात्म्याला नाही बोलू शकतो. ती ताकद कधी येते? जेव्हा हा माणूस येशूकडे आला, तेव्हा येशूच्या आत्म्याने त्याला ती ताकद दिली. म्हणून एवढ्या वर्षातली व्यसनं एका दिवसात निघून गेली. हे काम येशूने केलं नाही तर केलं कुणी? माणसाला हे शक्य नाहीये, माणूस करू शकत नाही. पण शिकलेले लोक म्हणतात, कुठे आहे येशू? तो काय करतो? त्याच्याकडे प्रार्थना केल्याने काय होतं? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूवर पूर्ण हृदयाने विश्वास ठेवा. तो आपल्यासाठी या जगात आला, आपल्यासाठी क्रूसावर मेला. तुमच्या सगळ्या पापांची शिक्षा 2000 वर्षांपूर्वी येशूने क्रूसावर घेतलेली आहे. सगळ्या पापांची शिक्षा. आणि आम्हाला या पापांची शिक्षा भोगायची गरज नाही. आम्ही त्याच्यासमोर नम्र व्हायचं आहे, पाप कबूल करायचे आहेत, पश्चाताप करून क्षमा मागायची आहे. जेव्हा आम्ही हे करतो तेव्हा तो आमच्यावर दया करतो, आम्हाला क्षमा करतो. आणि एकदा येशूने आमच्या पापांची क्षमा केली की ती सदा सर्व काळासाठी नष्ट होतात, पुन्हा कोणीही ती आठवू शकत नाही.
कोणीच नाही. ती कायमची पुसली जातात आणि जेवढ्यांना पापांची क्षमा मिळते त्यांचे आत्मे येशूच्या रक्तामध्ये धुतले जातात. ते नीतिमान बनतात, देवासमोर शुद्ध बनतात आणि अशा सगळ्यांसाठी स्वर्ग उघडला जातो. जर या विश्वासामध्ये चालत राहिलात, येशूचा हात धरून शेवटपर्यंत विश्वासामध्ये टिकून राहिलात, तर शेवटी अनंत काळच्या जीवनामध्ये पोहोचाल. युगानुयुग त्या स्वर्गातल्या घरात देवाबरोबर आनंदात राहाल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग या संदेशावर विश्वास ठेवणार नाही. ज्यांचा नाश होत चाललेला आहे आणि जे खरोखर नरकातच जाणार आहेत, त्यांना हा संदेश कधीच पटणार नाही, कधीच नाही. कितीही समजावून सांगितलं तरी पटणार नाही. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लोक तुम्हाला हसतायत त्याकडे बघू नका. तुमचं हृदय येशूकडे लावा. तोच प्रभू आहे, तोच तारणारा आहे, तोच जीवनदाता आहे, तोच मुक्तिदाता आहे आणि तोच न्यायाधीश आहे. पूर्ण हृदयाने त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला चिकटून राहा आणि त्याचा हात धरून चालत राहा. पुढे पुढे जात राहा. म्हणजे या जगात प्रत्येक दिवशी देव तुम्हाला आशीर्वादित करेल आणि हे जीवन संपलं की अनंत काळच्या जीवनात तुमचा प्रवेश होईल. हालेलुया, 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आजही जिवंत आहे. बायबल म्हणतं येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. होय, तो आजही तसाच आहे. 2000 वर्षापूर्वी जेव्हा तो मनुष्य रूपात या जगामध्ये होता, तेव्हा तो त्याचं प्रेम आणि त्याची अद्भुत कामं जगासमोर प्रकट करत होता. आणि हे त्याचं सामर्थ्य आणि त्याचं प्रेम बदललेलं नाही आहे. प्रभू आजही तसाच आहे. आजही त्याचं प्रेम प्रकट करत आहे. आजही त्याची अद्भुत कामं तो दाखवत आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. विश्वासाने त्याला हाक मारण्याची गरज आहे. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. विश्वास ठेवा की एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल, तुम्हाला बरं करेल, तुमच्या हृदयामध्ये शांती देईल. तुम्हाला जिथे कुठे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सगळे आजार या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातली सगळी दुःख निघून जावोत. तुमच्या जीवनावर असलेले सगळे शाप येशूच्या नावाने निघून जावोत. सर्व अंधाराची शक्ती आणि सर्व शुद्धात्मे जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सतावत आहेत, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुम्हाला या सगळ्यांपासून मुक्ती मिळो. तुमच्या हृदयातली अस्वस्थता निघून जाऊ, तुमच्या हृदयाच्या शांती निघून जाऊ, तुमच्या हृदयातली निराशा निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमेन.